नमस्कार मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षा करताना विद्यार्थ्यांचं विशाल काकोड यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, तुमच्यासाठी जीकेचे चालू घडामोडी प्रश्न 1 ते 20 प्रश्न दररोज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व इतर मित्रांना नक्की शेअर करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्हाला याची PDF लागणार असेल तर मित्रांनो फक्त ₹20 PDF आहे. तर लागणार असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला नक्की मेसेज करा. त्यावरती तुम्ही Google Pay, PhonePe नक्कीच तुम्ही पे करू शकता. त्यानंतर तुम्हाला PDF आपला WhatsAppला नक्कीच मिळून जाईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, चालू घडामोडी 5 जून 2025चा म्हणजे 5 जूनचे हे प्रश्न आहेत मित्रांनो. टोटल 20 प्रश्न असणार आहेत मित्रांनो चॅनलवरती. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला मित्रांनो, जर तुम्हाला आवडला तर काहीतरी नक्कीच सांगा मित्रांनो. जर काही उत्तर काय चुकलं असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता. तर माझं नाव आहे मित्र विशाल काकुर्डे. तुम्हाला आता दररोज आपल्या चॅनलवरती जीकेचे प्रश्न, नवनवीन प्रश्न बघायला मिळणार आहेत. तर म्हणजे प्रश्न बघूया आजचा. पहिला प्रश्न बघा मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, चिंबा या नदीवर. प्रश्न दुसरा बघा मित्रांनो, जास्त वेळ काही घेत नाही त्यामुळे आपण पटापट प्रश्न घेऊया. मित्रांनो, प्रश्न दुसरा बघा मित्रांनो, नरेंद्र मोदी कोणत्या दिवशी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, 6 जून या रोजी. मित्रांनो, हे प्रश्न IMP आहेत. 1 किंवा 2 प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो, कारण की लेटेस्टमध्ये आहेत मित्रांनो, नक्कीच बघू शकतात. प्रश्न तिसरा बघा मित्रांनो, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, विटोलेट बानका. काय आहे मित्रांनो याचे उत्तर? विटोलेट बानका. प्रश्न 14 बघा मित्रांनो, कोणत्या देशाच्या विटोलेट बानका यांची वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पोलंड. काय आहे मित्रांनो याचे उत्तर? पोलंड. प्रश्न 5 बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय शासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन नाहीत मित्रांनो, याचे उत्तर आहे भारत देश. तर मित्रांनो, प्रश्न 6 बघा मित्रांनो, गलेन मॅक्सवेलने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, वन डे. काय मित्रांनो याचं उत्तर? वन डे. प्रश्न 7 बघा मित्रांनो, कोणत्या कालावधीसाठी भारताची आंतरराष्ट्रीय शासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, 2025 ते 2028 पर्यंत असणार आहे. प्रश्न 8 बघा मित्रांनो, भारताचे पहिलं ध्रुवीय अणुसाधन पोत कोणत्या देशाच्या कंपनीसोबत मिळून निर्माण करण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, नॉर्वे. प्रश्न 9 बघा मित्रांनो, गलेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ऑस्ट्रेलिया. प्रश्न 10 बघा मित्रांनो, स्पेन देशाच्या सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियन्स अवॉर्ड 2025 कोणाला प्राधान्य करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, सरेना विल्यम्स. प्रश्न 11 बघा मित्रांनो, कोणत्या देशाच्या प्रतिष्ठान प्रिन्स ऑफ ऑस्ट्रेलियन्स अवॉर्ड 2025 सरेना विल्यम्स यांना देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, स्पेन. स्पेन या देशाने दिला आहे त्यांना. तर याचं प्रश्न 12 बघा मित्रांनो, हेनकरी क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, दक्षिण आफ्रिका. प्रश्न 13 बघा मित्रांनो, IPL 2025चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला? याचं उत्तर आहे मित्रांनो, अहमदाबाद. मित्रांनो, प्रश्न 14 बघा मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, 5 जून. तर मित्रांनो, प्रश्न 15 बघा मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन 2025 ची थीम काय होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, बेस्ट प्लास्टिक पोल्युशन. प्रश्न 16 बघा मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन 2025 आयोजक देश कोणता होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कोरिया प्रजासत्ताक. तर प्रश्न 17 बघा मित्रांनो, भारतातील एकूण रामस्थळांची संख्या किती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, 91. मित्रांनो, आपण याच्याच मार्फत आपण रामस्थळांचे कुठे कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या राज्यात आहे, ते आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच बघणार आहोत. प्रश्न बघा मित्रांनो 18, भारतात कधीपासून जातीय जनगणना सुरू होणार आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 मे 2027 पासून. प्रश्न 19 बघा मित्रांनो, मे महिन्यात देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 6.9. प्रश्न 20 शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या देशातील प्रतिष्ठान अवॉर्ड रेकॉर्ड ऑफ एलियन्स पुरस्काराने राजेंद्र धरवड यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय.